नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 ऑगस्ट 2024 करताची संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:08 ते 3:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:39 ते 9:16 आणि यमगंड काळ सकाळी 10:54 ते 12:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचबरोबर आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे. रवीबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही चांगले उत्तम प्रलंबित लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या नातेसंबंधामध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आजचा जो दिवस आहे थोडासा आरामाचा जाईल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. त्याचप्रमाणे थोडंसं वादविवादातील लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. धावपळीचा आजचा दिवस असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. त्याच्यामुळे थकणं वगैरे सुद्धा दिसून येईल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्यावर बाहेर फिरण्याचा योग सुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस हे संदर्भ नीट विचार करून करणं महत्त्वपूर्ण आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता राहील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल.
मित्रपरिवारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या सालात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते आता वेगळे करू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तीबरोबर मतभेद होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या बेस आणि चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. घरातल्या व्यक्तींकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले लाभ वगैरे मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं, महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या साली चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतात. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधात आणले जाण्याची शक्यता राहील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील, भाग्यकारक राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे राहील. याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन उमेद जागल्यासारखी वाटेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर थोडेफार मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. पंचमातला रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे जे तुमचे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर थोड्या प्रमाणात मतभेद होतील. शेअर मार्केटमधील कुठलीही गुंतवणूक आजच्या दिवशी अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.